जय जाऊ जय शिवराय जय भीम। जे महाराष्ट्रामध्ये जे विषय चालू आहेत मराठा आरक्षण या संदर्भात जे मराठा समाजाचे संघर्ष योद्धे मराठा योद्धे मनोज पाटील जरांगे यांची जी भूमिका आहे त्या भूमिकेला महाराष्ट्रातील संपूर्ण मराठा समाज ओबीसी समाज त्यासोबतच जे दलित बांधव आहेत आपले जे 18 पगड जातीचे आहेत ज्या समाजात म्हणजे जे गावगाड्याचे जे छोटे छोटे जाती असतात त्या सर्व मराठा योद्धा मनोज पाटील जरांगे यांच्यासोबत आहे। आणि जे आता विरोध करत आहेत की मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात येऊ नये असे जे लोक जे बोलत आहेत जे आहेत हाके लक्ष्मण हाके सन्माननीय आम्ही त्यांचा सन्मान करतो असे बाळासाहेब आंबेडकर अजून छगन भुजबळ आता जे मंत्री आहेत या सरकारमध्ये ते जे विरोध करत आहेत मराठा समाजाला कुणबी म्हणून आरक्षण देण्यात येऊ नये म्हणून यांची अत्यंत भूमिका ही चुकीची आहे। चुकीची का आहे हे सांगतो तुम्हाला। कारण 1881 ची जी पहिली जनगणना इंग्रजाच्या काळामध्ये झालेली आहे भारतामध्ये त्या काळामध्ये मराठा समाज हा कुणबी म्हणूनच उल्लेखला गेलेला आहे त्या जनगणनेमध्ये। त्याच्यानंतर 1891 त्याच्यानंतर 1901 त्याच्यानंतर 1911 अशा 4-5 जनगणना झालेल्या आहेत। त्याच्यामध्ये त्या सर्व जनगणनेमध्ये मराठा हा कुणबी म्हणूनच संबोधित केलेला आहे। पण आता हे यांच्या राजकारणासाठी यांच्या राजकारणाची पोळी भाजण्यासाठी हे मराठा समाजाला कुणबी म्हणून प्रमाणपत्र देण्यात येऊ नये अशी भूमिका हे ठामपणे घेत आहे। पण यांचं हे अत्यंत चुकीचं आहे। कारण ज्यावेळी भारत स्वतंत्र झाला त्यावेळीच्या आतापर्यंत नोंदी आहेत प्रत्येक तालुका तहसीलला जिल्हा परिषदमध्ये जे आपण शिक्षण घेता त्या शाळेच्या टीसीवर ज्यांनी शिक्षण घेतलंय अशा टीसीवर अशा प्रत्येकाच्या नोंदी आहेत की ते कुणबी आहेत म्हणून। मग आमचे सगळे सोयरे जर कुणबी असतील तर आम्ही पण कुणबीच आहेत ना। कारण मराठा हे वेगळा भाग आहे आणि कुणबी हा वेगळा भाग आहे। पहिल्याच्या काळामध्ये जे विषय होता की जे सैन्यामध्ये दाखल असायचा त्याला मराठा म्हणलं जायचं आणि जे शेती करायचा त्याला कुणबी म्हणलं जायचं। येणाऱ्या काळात लोहा कंधार मतदारसंघाची स्थिती काय असेल? येणाऱ्या काळामध्ये लोहा कंधार मतदारसंघाची स्थिती अतिशय वेगळ्या पद्धतीची राहणार आहे। कारण जे विषय एक वर्ष झालं हे आंदोलन चालू आहे या आंदोलनाला आतापर्यंत कधीच गालबोट लागला नाही आणि लागू दिला नाही मराठा समाजाने। मराठा समाजाबरोबरच सर्व समाज या आंदोलनामध्ये उत्स्फूर्ततेनं प्रतिसाद देत आहेत। त्याच्यामध्ये सगळं आता आमच्या गावामध्ये झालं तर आमच्या गावामध्ये लिंगायत समाज आहे ते आमच्या सोबतच आहेत सर्व। त्याच्यानंतर पांचाळ असे भरपूर 2-4 समाज आहेत आमच्या गावामध्ये। वरटी समाज आहे त्याच्यानंतर जे ओबीसी समाजामध्ये ज्या काही जाती आहेत ते सगळे समाज आमच्या गावात आहेत ते सगळे आमच्या पाठीशी आहेत। त्यामुळं यावेळेस जी भूमिका मनोज पाटील जरांगे घेतील तीच भूमिका प्रत्येक गावातून घेण्यात येणार आहे।